अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. रिलिजियस काकू या आपल्या चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत करते आणि व्हिडिओला सुरुवात करते. बघा, श्रावण महिना चालू झालेला आहे आणि ह्या श्रावण महिन्यात आपण शनी महाराजांची जर सेवा केली तर नक्कीच आपल्यावर शनी महाराज म्हणजे कृपा आशीर्वाद प्राप्त करतील आणि आपल्यावर प्रसन्न होतील. आणि बघा, शनी महाराज जर आपल्यावर नाराज झाले तर त्याचा काय त्रास होतो हे बऱ्याच जणांना माहिती आहे. कारण आपण म्हणतो शनीचा दोष आहे, शनी आपल्या म्हणजे कुठले कामं आपले होत नाही तर आपल्याला म्हणजे साडेसाती आहे, हे असे आपल्या म्हणजे आपल्यावर राग, शनी महाराज आपल्यावर कोप झाल्यावर हे आपल्यावर असं होतं. तर बघा, शनी महाराज प्रसन्न करण्यासाठी आपल्याला अगदी साधे सोपे उपाय बघायचे आहेत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर बघा, प्रत्येकालाच वाटत असतं ना शनी महाराज आपल्यावर प्रसन्न व्हावे, तर शनी महाराजांसाठी आपल्याला त्यांची आवडती म्हणजे अगदी सेवा म्हणजे रोज दर्शनाला जायचं आहे आणि शनी महात्म्य वाचायचं आहे. ही अगदी त्यांची शनी महाराजांची आवडती सेवा आहे. तर बघा, शनी महाराज म्हणजे आपल्याला जेव्हा दर्शनाला जातो, तेव्हा आपल्याला शनी महाराजांसाठी आपलं काही नाही, घरून आपल्याला तेल, काळे उडीद, काळे तीळ आणि तुम्हाला काळे वस्त्र हे आणि खडे मीठ आपल्याला हे घेऊन जायचं आहे. आणि तिथे तुम्हाला जर नारळ हे करायचं असेल, तुम्ही नारळ सुद्धा तुमच्या इच्छेने तुम्ही नारळ सुद्धा अर्पण करू शकता. पण महत्वाचं म्हणजे तेल, मीठ आणि तुम्हाला उडीद हे अवश्य तिथं घेऊन जायचं आहे आणि काळं वस्त्र समजा. तर हे तिथं नेल्यानंतर आपल्याला शनिदेवावर आपल्याला तेल अर्पण करायचं आहे. तेल अर्पण केल्यानंतर शनिदेवाच्या समोरच आपल्याला काळं वस्त्र ठेवायचं आहे. त्यावर आपल्याला उडीद आणि खडे मीठ आपल्याला ठेवायचं आहे. हे असं केल्याने आपल्या जी जी काही आपल्या मागे साडेसाती चालू आहे, तर त्याचा आपल्याला दोष कमी होतो आणि आपल्याला शनी महाराज आपल्यावर कृपा आशीर्वाद प्राप्त करतात. आणि दुसरा उपाय म्हणजे बघा, आपल्याला ह्या दिवशी आपल्याला अनाथ आश्रमामध्ये म्हणा किंवा गोरगरीब तुम्हाला मंदिराच्या बाहेर म्हणा असे कुठेही जरी दिसले तर त्यांना तुम्हाला अन्नदान काय जे काही तुम्हाला देता येईल ते त्यांना दान करायचे आहे. वस्त्र दान करा, चप्पल दान करा तुम्ही. तेलाचे पाऊच सुद्धा त्यांना तुम्ही दान करू शकता. जे काही तुम्हाला द्यायचं असेल तर वस्त्र, तेल हे असं दिल्याने आपल्यावर शनी महाराजांचा जे काही आपल्याला दोष लागलेला आहे तो सुद्धा निघून जातो. आणि ह्या दिवशी आपण घरी शनी महात्म्य वाचायचं जे हनुमान चालीसा आहे आणि नामजप करायचा आहे. ओम शनीश्वराय नमः, ओम शनीश्वराय नमः, आपल्याला हा मंत्र म्हणायचा आहे. तर हा मंत्र तुम्हाला जितकं वेळा म्हणता येईल तितके वेळा म्हणायचा आहे. तुम्ही 11 वेळा म्हणा, 21 वेळा, 108 वेळा. हे आपण जर मंत्र म्हणलं तर नक्कीच आपल्या घरामधले दोष निघून जातात आणि आपले जे साडेसातीचा त्रास आहे तो सुद्धा आपल्याला त्रास कमी व्हायला लागतो. तर हे असं आपल्याला शनिवारी आपल्याला ही पूजा करायची आहे. आणि समजा तुम्ही घरी जर हे केलं असेल तर आपल्याला हनुमंताची मूर्ती किंवा फोटो असेल तर आपल्याला घरी सुद्धा धूप दीप अगरबत्ती लावून आपल्याला हनुमंताच्या याला फोटोला हार घालायचा आहे. ही सुद्धा आपल्याकडची एक सेवा आहे. आणि ह्या दिवशी तुम्हाला जितकं म्हणजे दान करता येईल तुम्ही दान करायचं आहे. शनिवारी तुम्ही घरी सुद्धा तुमच्या घरी आपल्या ज्या जवळचे लोक आहेत त्यांना जेवायला बोलून अन्नदान करू शकता. त्या निमित्ताने आपल्या घरीमध्ये सुद्धा जे काही नकारात्मक वातावरण पसरलेलं आहे ते सुद्धा निघून जाईल आणि ह्या अन्नदानामुळे आपल्या घरामध्ये सकारात्मक वातावरण तयार होईल. आणि जे काही आपण शनिदेवाला जाणार आहे तर तिथं आपण जेव्हा नारळ हे अर्पण करतो तर एखादं दुसरं जर नारळ फोडलं तर तिथंच आपल्याला प्रसाद वाटायचा आहे. जो नारळाचा आहे तो घरी नाही आणला तरी चालेल. जितका वाटता येईल तितका वाटायचा. कारण जेव्हा आपण सगळ्यांना वाटतो तेव्हा तितका आपला दोष हळूहळू म्हणजे लवकर कमी व्हायला मदत होते. त्यामुळे तो प्रसाद आपण तिथंच वाटून टाकायचा आहे नारळाचा. पण जे तुम्हाला अख्खं नारळ अर्पण करायचंय तो तिथं देवाला करायचा आणि दुसरं नारळ फोडून तो प्रसाद वाटप करायचा आहे. तर हे असं जर तुम्ही केलं तर नक्कीच आपला दोष निघून जाईल. आणि शनी देवांना लाडू हे फार प्रिय आहे. तर तुम्ही कुठलेही लाडूचा नैवेद्य तुम्ही तिथं अर्पण करू शकता. तुम्ही बुंदीचे लाडू आहे, उडदाचे लाडू आहे. तुम्हाला जे लाडू अर्पण करता येतील ते तिथं करायचं आहे. प्रसाद म्हणून तुम्ही गोरगरिबांना पण वाटू शकता. तर ह्या अशा प्रकारे आपल्याला ह्या जर शनीचे आपण हे उपाय केले तर नक्कीच आपल्या जी साडेसातीचा आहे तो त्रास आपल्याला कमी व्हायला लागेल आणि हळूहळू आपला सुद्धा त्रास कमी होत जातो. तर हे शनी महाराजांना आणि नित्य नियम आपल्याला दर्शनाला जायचं आहे. तुम्ही हनुमंताच्या दर्शनाला जा, शनी महाराजांच्या दर्शनाला जा. कारण ज्यांना साडेसाती आहे त्यांनी जर रोज दर्शन घेतलं तर नक्कीच त्यांचा त्रास कमी होतो. कारण पहा, कुठलंही आपण जर काम करायला गेलो आणि आपल्याला काही अडथळा आला तर हे आपल्याला शनीचं आपल्याला आपल्या मागे दोष लागलेला आहे त्याचं काम म्हणून आपलं काम होत नाही हे आपण समजून घ्यायचं आहे. त्यामुळे रोज आपल्याला हनुमान मंदिरामध्ये दर्शनाला अवश्य जायचं आहे. आणि तिथं आपल्याला काही नाही जरी तुम्ही काय केलं तर नुसतं हात जोडून दर्शनाला गेले, 2 मिनिटं बसून आले तरीही आपला दोष हळूहळू कमी व्हायला लागेल. तर अगदी आपल्याला हे असे साधे सोपे आपल्याला शनी महाराजांचे उपाय करायचे आहेत. आणि श्रावण महिन्यापासून जर तुम्ही ही सुरुवात केली तर नक्कीच
म्हणजे आपल्याला शनी महाराज प्रसन्न होतील आणि आपल्यावर कृपाछत्र धरतील. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. माझा जर व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.